कॉलेजतून पास आउट होऊन गेल्यानंतर खूप वेळा बोलण्याचा असा संबंध आला, पण आज ती पुन्हा घेते शिक्षकांना बघून. सांगायचं एवढंच आहे की असं काही मोठा मी तीर मारला नाही, पण छोट्या छोट्या गोष्टी तिकडे तुम्ही लक्ष द्या. अभ्यास करा, प्रामाणिक करा. तुम्ही कुणाला दाखवण्यासाठी किंवा काय करण्यासाठी काय करू नका. प्रामाणिक ठेवा. मी गेली 5 वर्ष काय करत होतो हे कुणालाच माहिती नव्हतं. शेवटी तुम्ही काय करता हे तुमचं यश बोललं पाहिजे. आणि सांगायचं म्हटलं तर गणिताचं जसं सरांनी सांगितलं, गणित महत्वाचं आहे, सगळे विषय महत्वाचे आहेत. त्याचा बेस हा 8वी 9वी 10वी हा मेन बेस आहे. त्यानंतर तुम्ही तुमची दिशा निवडता की 10वी नंतर आपल्याला करायचंय का. काही जण सायन्सला जातात, कॉमर्सला जातात, आर्टला जातात. म्हणजे तुम्ही काय करता, एक दिशा निवडत असता. तर ही दिशा निवडताना तुम्हाला गरजेचं काय आहे, तर आपली आवड कशात आहे ही स्वतः ओळखायची. कोणी सांगताय म्हणून तुम्ही त्या दिशेला जाऊ नका. एकाला आर्ट रिलेटेड जर असेल आवड, तर तो आर्ट रिलेटेड खूप आत्ता संधी आहे. आणि आर्ट आता सगळ्यात जर टॉपला कोणता विषय चालला असेल तर आर्टसाठी लोक पाहिजे एवढा खर्च करतात. आता मी जे CNC वर वर्किंग केलं ते आर्ट रिलेटेड आहे. तुम्ही जेवढा विचार करणार ना त्याच्यापेक्षा काहीतरी कितीतरी जास्त अनंत पटीनं ती मशीन काम करते. म्हणजे असं नाही, आता पहिल्यांदा आपली समज अजून समज आहे काय, आर्ट म्हणजे सगळ्यात खालची. आता सगळ्यात जास्त जर कमवून देणारी कुठली गोष्ट असेल किंवा आनंद देणारी कुठली गोष्ट असेल तर ती कला आहे. आता कलेत जर म्हणलं, समजाय सर वगैरे आम्हाला चित्रकलेच्या स्पर्धा, त्याच्यामध्ये मी कधी भाग घेतला नाही का, मी घाबरायचो. आपल्याला प्रत्येकाला वाटत आपण आपल्याला भले काही परफेक्ट 100% ना जमू, पण प्रत्येकाने त्याच्यामध्ये भाग घेणं गरजेचं आहे. भाग घेतला तर अनुभव भेटणार. मी एकदम घाबरट विद्यार्थी होतो, गणितात उत्कृष्ट होतो. जाधव सरांना माहिती असेल, जाधव सरांचा मी क्रीडामध्ये तर भरपूर मार खाल्लाय. म्हणजे प्रत्येक गोष्टीत मी मागे राहायचो. मला भीती वाटायची प्रत्येक गोष्टीची, हे करू का ते करू. पण कॉलेजमध्ये गेल्यानंतर एक मनात विचार आला, घाबरण्याच्या ह्याच्यात आपण जगायचं विसरून जातोय. तुम्ही जगून घ्या, एक अनुभव घ्या प्रत्येक गोष्टीचा. काही काहींना पळता जास्त येत, मला पळता येत नव्हतं जास्त, म्हणजे मला स्पीड नसायचं, त्यामुळे मी घाबरायचो. खो खो कसं खेळू, काय कसं करू. पण त्याच्यामध्ये पण एक मी जाणवलं, तुमच्याकडे टेक्निक असेल तर तुम्ही ते खो खो पण जास्त न पळता पण खेळू शकता. म्हणजे तुम्ही तुमच्यातली आवड, तुमच्यातली जी कला आहे ती तुमची तुम्ही ओळखू शकता. आता करोना काळात सांगायचं म्हणलं तर माझं इंजिनिअरिंग झालं, मी जॉबला लागलो. 21 मार्चला अनाउन्समेंट झाली की लॉकडाऊन होणार आहे. लॉकडाऊन नंतर जॉब सुटला. 2 महिने नाही झालं आणि म्हणजे वेगळंच बर्डन स्वतःवर यायला लागलं की आता आपलं इंजिनिअरिंग झालंय, आपण सगळं केलेलं आहे, आई वडिलांनी आपल्यासाठी एवढा खर्च केलाय, सगळं केलंय. पण ती परिस्थिती होती त्यावेळी. 6 महिने तर पूर्ण बंदच होतं. त्यामध्ये सारखा युट्यूबला सर्चिंग करणं, व्हिडिओ बघणं हे माझं चालूच असायचं. त्यावेळेस मला एक संधी म्हणजे अशी मिळाली की मी UV डिसइन्फेक्टेड बॉक्स बनवला की ज्याच्यामध्ये कोरोना व्हायरस पूर्ण मरून जायचा. UV रेस त्या व्हायरसवर पडल्या तर कोरोना व्हायरस मरून जायचा. त्याच्यामध्ये लोक भाजीपाला आणले, पैसे कुणाकडून घेतले, काही जरी वस्तू घेतली तरी घाबरायची ती डायरेक्ट वापरायला. त्या बॉक्समध्ये त्या वस्तू जर 10 मिनिटासाठी ठेवल्या तर त्याच्यातला कोरोना व्हायरस पूर्णपणे मरून जायचा. हे प्रूफ होतं. पण आम्हाला सेल करण्यासाठी एका लॅबचं सर्टिफिकेट गरजेचं होतं, कारण UV रेज हार्मफुल असतात, की आमचा हा UV डिसइन्फेक्टेड पूर्ण सेफ आहे. पण त्याच्यामध्ये माझा एक शुभम इंद्रे म्हणून आमर वाघमारे, आम्ही असे 3 जणांनी तो बॉक्स बनवला होता. आणि बनवण्यासाठी काय लागलं मला, शिरवळमध्ये पॅलेट मशीनचे येतात बॉक्स, ते पॅलेट आम्ही शिरवळ 2 व्हीलर वरून आणायचो, घाटातून त्या आणायचो. कटर मशीन घेतलेलं, लाकडं कापायचं, त्याच्यामध्ये लाकडं कापायचो आणि त्याच्यातून बॉक्स बनवला होता. जवळपास आम्ही विचार केला होता की एवढे बॉक्स, 700 बॉक्स, 5000 किमतीचे 700 बॉक्स आम्ही त्या टायमिंगला सेल केले लॉकडाऊनच्या काळात. त्यामध्ये आम्ही छोट्या छोट्या पंत्या, अशा डेकोरेटिव्ह वस्तू स्वतः बनवायचो. परत एक आमचे राजे आहेत अमर शिंदे म्हणून, तर त्यांनी मला इंटेरियरची संधी दिली. त्यांच्या इथे इंटेरियर करा, काय करायचं ते कर म्हणते. भांडवल नव्हतं, काय नव्हतं, तर त्यांच्या इथे इंटेरियरचं आम्ही स्वतः काम केलं. त्यांचं एवढं आवडलं. त्याच्यानंतर आम्ही इंटेरियरचा दुसरा बिझनेस, त्याच्यामुळे आर्ट रिलेटेड दुसरा बिझनेस चालू केला. त्याच्यामध्ये एवढं आहे की कष्ट प्रामाणिक ठेवलं, घड्याळकडे बघायचं नाही किती वाजले काय झाले. त्याच्यानंतर मोठे कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणलं, आपले मेंटॅलिटी असते की आपण मराठी मीडियम मधून आलोय, आपल्याला कामं भेटू शकतात. तर त्या दिवशी एक मिरजमध्ये मी
गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या स्किल लॅबचं एक मोठं काम केलं. अमाऊंट सांगायचं म्हटलं तर मराठी शाळेतला विद्यार्थी 45 लाखाचं काम घेऊ शकतो. तुम्हाला सांगायचं हे तुम्ही सगळे करू शकता. म्हणजे घाबरट विद्यार्थी आज जर हे सगळं करू शकत असेल हे सगळं तुम्ही करू शकता. आता माझ्या मोबाईलमध्ये एक मेसेज पण आहे. त्याच्यानंतर AFMC पुण्यातलं तिथलं स्किल लॅबचं काम माझ्याकडे आलेलं होतं. तिथलं इंटेरियरचं डिझायनिंग, कोटेशन सगळ्या गोष्टी दिल्या. माझं इंग्लिश अजूनही वीक आहे. तेव्हा पण होतं, अजूनही वीक आहे. मी कॉलेजमध्ये असताना सरांनी जसं सांगितलं ना, गणित मी शिकवायचो तसं मी स्पेलिंग अक्षरशः बघून लिहायचो, पाठ करून जायचो. स्पेलिंग ABCD असं स्पेलिंग पाठ करून जायचं. एवढ्या इंग्लिशमध्ये मी कसा होतो. सांगायचं सर शिकवायचे चांगले, पण ते डोक्यातच घुसायचं नाही. आणि महत्वाचं म्हणजे काय, ती भीती होती. म्हणजे भीती होती की आपल्याला इंग्लिश जमणारच नाही. मराठी शाळेतून आलेलो 7वी मध्ये बेस कच्चा होता. 8वी मध्ये सरांमुळे बऱ्यापैकी ग्रामर वगैरे या सगळ्या गोष्टी तर सरांनी क्लिअर केल्या होत्या. आणि इंजिनिअरिंगला गौरी शंकर मध्ये ऍडमिशन घेतलं. फर्स्ट इयर रट्टा मारून ऑल क्लिअर. सेकंड इयर 5 वर्ष बॅक वायडी इयर डाऊन झालं. तरी इतका विषय डोक्यात आलेला की आता जीव द्यावा असा मनात विचार आलेला. पण मी विचार केला जीव देऊन होणार काय, संधी शोधायची. इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स सातारमध्ये जाऊन लावला. इंग्लिश कच्चं आहे ना, तर त्याच्यावर फोकस केला. आणि त्याच्यानंतर ना 3rd इयरला पास आउट होताना विथ डिस्टिंक्शन 75% मी पास झालो. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला BE ऍडमिशन घेतलं. दत्तकमधून परिस्थिती जरा हलेगीच असल्यामुळे दत्तकमधून ऍडमिशन घेऊन तिथं इंजिनिअरिंग कम्प्लीट केली. इंजिनिअरिंग कम्प्लीट करताना काहीच नाही, जास्त मी अभ्यासाला लक्ष द्यायचोच, पण त्याच्याबरोबर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी असतात. म्हणजे क्रीडा आपलं स्पोर्ट असेल तर त्याच्यानंतर आपले गॅदरिंग असतील, डान्स असतील, ह्याच्यामध्ये मी इथं पण होतो, तिथं पण त्याच्यामध्ये मी जास्त असायचो. NSS असतील, कॅम्प असतील, ह्याच्यामध्ये जायचो. तुमचं स्टेज डेअरिंग एकदा वाढलं किंवा एखाद्या गोष्टीत पार्टिसिपेट व्हायची तुमची ताकद वाढली ना, ती कोणतीच गोष्ट तुम्हाला अशक्य नाही. तुम्ही एक छोटी छोटी गोष्ट एकदम शिकू नका सगळं. मला म्हणायचं नाही की सगळ्याच गोष्टीत तुम्ही अग्रेसर. जिथे येत नाही ना तिथं फक्त पार्टिसिपेट व्हा, अनुभव घ्या. आणि तिथं नंबर काढणं म्हणजे जिंकणं असं नाही. जिंकणं हे पावलं पावलं येत राहणार आहे, पण त्या गोष्टीला तुमच्या 100% प्रामाणिक प्रयत्न देणं गरजेचं आहे. जर तुम्ही कोणत्याही गोष्टीला 100% प्रामाणिक प्रयत्न दिले ना, तर ती गोष्ट तुम्हाला 100% भेटते म्हणजे भेटते. माझ्या अनुभवातून सांगतो मी तुम्हाला. आणि दुसरं तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणली तर मी इंटेरियरची कामं करायचो, तर ती घरून करायचो. त्याच्यानंतर MIDC मध्ये माझं लग्न 2022 मध्ये 24 जुलै 2022 मध्ये झालं. त्यानंतर माझी अर्धांगिनी, माझी बायको मला खूप साथ दिली. म्हणजे तिचं इंजिनिअरिंग तिचं MBBS कम्प्लीट करायचं होतं, पण मी अजून त्या गोष्टीसाठी खंत व्यक्त करतो की झालं नाही माझ्याकडून. मी शब्द दिला होता, पण होईल. भले त्या डिग्रीचा यूज नाही झाला तरी ती गोष्ट मी तिची कम्प्लीट करणार थोड्या दिवसात. आणि त्यानंतर स्वतःचं सगळं बाजूला ठेवून तिने माझ्या बिझनेसमध्ये मला साथ दिली. आम्ही MIDC मध्ये गाळा रेटने घेतला. अण्णासाहेब पाटील, आता मराठा असल्यामुळे आपल्याला जास्त बाकीच्या ह्या सोयी भेटत नाहीत, तर अण्णासाहेब पाटील हे बिनव्याजी लोन देते. त्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की तुम्हाला आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता मी इंटेरियरची काम करतो. मला इलेक्ट्रिशियन किंवा सुतार काम करणारे किंवा बाकीचं प्लंबिंग काम करणारे सर्रास बाहेरच्या राज्यातले आहेत, UP. ह्या गोष्टीमध्ये तुम्ही स्वतःची कला अवगत करा. ह्या गोष्टीमध्ये तुम्ही स्वतःला हे करा की त्या गोष्टीमध्ये ती लोक इथं येऊन बंगला वगैरे, घर, गाडी, जमिनी घेतात, तर आपण का घेऊ शकत नाही? स्वतःला प्रश्न विचारा, आपण कुठे कमी पडतोय? आपल्याला नोकरी म्हणजे काय? AC मध्ये बसून राहणं म्हणजे आपले समज झालाय की AC मध्ये बसून असलो की सगळ्या गोष्टी व्यवस्थित. प्रत्येकाला नाही. आता एखाद्याला गाड्या दुरुस्त करायला आवडत असतील, एखाद्याला इलेक्ट्रिशियन मध्ये लाइटिंग करायला आवडत असेल, तर त्या फोकस प्रमाणे सरांनी जसं सांगितलं तरी 2 वर्षाचा कोर्स करा ITI मध्ये तुम्ही. त्याच्यानंतर तुम्ही स्वतःचं दुकान टाकू शकता. स्टार्टिंगला दुकान नाही टाकलं, छोटी कामं भेटतात. एका अकाउंटला 170 रुपये भेटतात.
सोपं उदाहरण द्यायचं म्हणलं ना, एका पॉईंटचं काम केलं तर तुम्हाला 170 भेट. एका ठिकाणी जर तुम्हाला 100 पॉईंटचं काम केलं, 4 दिवसात 100 पॉईंटचं काम होतं, 4 दिवसात आठवडा पडला, तर तुम्हाला 17,000 रुपये जर आठवड्याला भेटले आणि तुम्ही तुमची टीम वाढवली, तर तुम्ही कशा प्रकारे तुम्ही डेव्हलप होऊ शकता हे तुमच्या हातात आहे सगळ्या गोष्टी. आणि तुमची आवड कशी, तुम्ही एक उदाहरण दिलं, अशा प्रत्येक गोष्टीमध्ये जशी तुमची आवड असेल तसं तुम्ही अग्रेसर जाऊ शकता. काही जणांना स्पर्धा परीक्षेमध्ये जर आवड असेल तर त्याच्यामध्येही, आता तुम्हाला एक स्पर्धा परीक्षा सांगायचं म्हटलं तर मी मेकॅनिकल इंजिनिअर, मला अजून गाडी चालवता येत नाही, पण माझं टीआरचं लायसन मी त्या आरटीओ साठी काढलं होतं. 34 मार्काला कट ऑफ लागला, तर 33 मार्क मला एका मार्कासाठी आरटीओची एक्झाम माझी हे गेली होती. आणि त्याच्यानंतर ना स्पर्धा परीक्षा निघल्या नाहीत, म्हणजे जे सरांनी सांगितलं नोकऱ्या त्या खूप कमी प्रमाणात झालेल्या आहेत. थोड्याफार संधी शोधून आपण काहीतरी करणं, आपली स्किल डेव्हलपमेंट करणं, आपली निरीक्षण शक्ती वाढवणं हे गरजेचं आहे. आजूबाजूला चाललंय काय, लोकांना हवंय काय, मार्केटसाठी आता काय गरजेचं आहे, म्हणजे एक बिझनेस मॅनेजमेंट किंवा मार्केट रिक्वायरमेंट ह्या गोष्टीकडे तुम्ही थोडं लक्ष दिलं पाहिजे. आता गणपतीचा सीझन आहे, मी गणपतीचं डेकोरेशन पण बनवतो. त्या गणपतीचं डेकोरेशन मी माणसांची गरज ओळखली, माणसं खर्च करायला तयार आहेत, माणसांकडे वेळ नाहीये, माणसांना रेडीमेड सगळ्या गोष्टी पाहिजेत, माणूस लगेच घ्यायला तयार आहे. मग ती लोकांची गरज ओळखली आणि गणपती डेकोरेशनचं स्वतःचं चालू केले, त्या मशीनीवर सगळ्या गोष्टीवर. म्हणजे तुम्ही मार्केटची गरज ओळखणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्या आई वडिलांनी केलेले आपल्यासाठी कष्ट नाही, आई वडील आपल्यासाठी जे काही कष्ट करतात, सगळ्यात मोठं मोटिवेशनल म्हणलं तर आई बाबा आपले, ते आपल्यासाठी किती कष्ट करतात, किती झगडतात हे तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला दुसऱ्या कुठल्याच मोटिवेशनची गरज नाही. तुम्ही पुस्तकं वाचा, सरांनी सांगितल्याप्रमाणे पुस्तकातून खूप गोष्टी माहिती होतात. तुम्हाला एक सोपं उदाहरण द्यायचं म्हणलं, आता तुम्ही एखाद्या गावाला चाललाय, बोर्ड असतात गावाचे, इकडून 10 किलोमीटर तिकडून, म्हणजे तुम्हाला काय होतं माहिती होतं, पण ते काय तुम्ही वाचताय म्हणून ते कळतंय. मग त्या पुस्तकात तर इतकी पानं आहेत, तुम्हाला एक बोर्ड जर तुम्हाला एवढं मोठं मार्गदर्शन करत असेल तर एक पुस्तक 100 पानांचं पुस्तक तुम्हाला किती मार्गदर्शन करेल हा पण तुम्ही विचार करा. तर आता थांबतो एवढं म्हणून. थँक्यू.